कसूर थी मांड पड़ी हो ऐसा मैं तेरे। हॅलो, गुड मॉर्निंग. आजच्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि उठून आता माझी आंघोळ वगैरे झालेली. आता मुलींना डबा वगैरे करायचा आहे आणि सगळं आवरायचं आहे मला. तर चलो स्टार्ट. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सावलीच्या डब्याला आज वांग्याचं भरीत द्यायचं आहे. ते मोठंवालं काळं वांगं असतं ना, ते मी आणलेलं आहे. ते छान भाजून घेतलं तेल लावून आणि मग आज फक्त नॉर्मलच वांग्याचं भरीत करणार आहे. त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही टाकणार. नेहमी मी काय करते, छान कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं टाकून फ्राय करून मग त्याला भाजून घेते. पण आता मी काय केले, फक्त वांगं तेल लावून भाजले. ते त्याची साल काढून घेतली आहे बारीक, त्याचं असं चाकूने किमा केला आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. तिला असं भरीत खूप आवडतं सावलीला. आणि शर्वी गेली आहे सकाळीच, म्हणजे ती 9 वाजता जाते, 8:45लाच जाते ॲक्च्युली ती घरातनं. 9ला स्कूल असतं तिचं. आणि मग तिथून पुढं मी सावलीची तयारी करायला घेते. तर शर्वीच्या स्कूलमध्येच असतो टिफिन तिला, म्हणजे रोज तिथेच ते खाऊ देतात. आणि सावलीच्या स्कूलमध्ये नसतो. सावलीच्या स्कूलमध्ये मी तिला रोजच भाजी आणि चपाती कंपल्सरी देते आणि खाऊचा वेगळा डबा असतो तिला. तर आम्ही आमच्यासाठी केली होती अंड्याची भाजी, म्हणून मग डब्याला तर नाही देता येत ना नॉनव्हेज, म्हणून मग तिला वांग्याचं भरीत केलेलं आहे. आता मी चपात्या पण एका बाजूला करून घेणार आहे. आता मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तर ऑलरेडी टाकते आहे मिनी व्लॉग. आणि आता मी इथं ठरवलं आहे की आता यूट्यूबलासुद्धा आपण कंटिन्युअसली व्हिडिओज टाकूयात, म्हणून आता आजची ही सुरुवात करते आहे मी. तुम्हाला आता इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला रोज पाहायला मिळतील. हे शूट ॲक्च्युली मी 17 मार्चला केलेलं आहे. तर हा 17 मार्चचा ब्लॉग आहे. इथे तुम्ही बघू शकता मी छान अशी तर्रीवाली अंड्याची रस्सा भाजी केलेली आहे. आणि आता मी चपात्या लाटायला घेते. भाकरी करायच्या होत्या पण सकाळ सकाळ भाकरी नको म्हटले हे, आणि सावलीला पण मला डब्याला चपात्याच द्यायच्या होत्या ना भरीतसोबत, म्हणून मग चपात्या करायला घेतल्या. छान कणिक आधीच मळून ठेवलं होतं, तेल लावून त्याला 10-15 मिनटं ठेवून दिलं आणि मग चपात्या लाटायला घेतल्या. त्यामुळं काय होतं, चपात्या छान अशा फुगतात आणि खायला पण चांगल्या लागतात. आता उन्हाळा असल्यामुळं काय होतं, चपात्या आहे ना कडक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तुम्हाला जितकी जाडसर लाटता येईल तेवढी जाडसर चपाती लाटून मग छान भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी तेल लावून. आणि एका बाजूला स्वयंपाक चालू होता, दुसऱ्या बाजूला सावली सगळं आवरत होती, तिची बॅग वगैरे भरणं, बॉटल वगैरे भरणं. तर ते पण चालू होतं तिचं. मध्ये मध्ये काय काय मागत होती मला, ते पण मी तिला देत होते. कसं असतं, सकाळची खूप घाई गडबड असते आणि मला शूट करायला वेळच नाही होत, म्हणून मग हे यूट्यूब थोडंसं मागं पडलं होतं. पण आता मी यूट्यूबला सुद्धा आडवे व्हिडिओ, भले मी म्हणते ते 4 मिनिटाचे 5 मिनिटाचे का असे ना, पण मी आता टाकणार आहे रोज. सो तुम्हाला कसं वाटतंय बघायला ते पण मला सांगा. काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा सांगा. आणि इथे मी छान असा एक चपातीचा गोळा घेतला आहे आणि त्याला आता मी छान लाटून घेणार आहे. थोडंसं लाटून घेतलं, दोन्हीकडून तेल लावून घेतलं आणि उंडा बंद करून घेतला व्यवस्थित. आता मी अशी जाडसर अशी चपाती लाटून घेते बघा. दोन्हीकडून थोडं थोडं त्याला पीठ लावायचं आहे आणि अशा चपात्या केल्या की पदरसुद्धा खूप छान सुटतात त्याला आणि खायला पण अगदी खरपूस लागतात. ह्या चपात्या मी कधीतरी मला असं चहाने चपाती खाऊ वाटली ना, तर मस्त तूप लावून भाजते आणि मग चहासोबत खाते. जाडसर अशी लाटून घेतली आहे आणि मग तव्यावर टाकली आहे. तवा चांगला तापून द्यायचा आहे. देवपूजासुद्धा करायची राहिलेली आहे आणि शूट आधी करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर मी हे ऑडिओ अपडेट करते. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज कसे बनवायचे असतील ते सुद्धा जर हवं असेल तर मला इथे तुम्ही विचारू शकता. तर हे सगळं आता करून झालेलं आहे आणि मी जेवायला बसले, कारण मला जायचं आहे. चपाती आणि भाजी पोटभर खाऊन घेतली, पण जावं लागणार आहे. किती ऊन आहे दिसतंय का. सगळं आवरून झालं आहे, खाऊन झालेलं आहे, बॅग भरून झाली आहे. आता हायड्रा फेशियलची ऑर्डर आहे तर तिकडे चालली आहे मी. असं उन्हातनं दमून आलं काम करून की या दोघींना बघून थकवा अगदी पळून जातो.
ऐसा मैं चलिया जो बहना न जाने. थँक्स फॉर वॉचिंग बाय